अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात आज विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या पेपर लीक प्रकरणाविरोधात संताप पाहायला मिळाला। लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि देशभरात होत असलेल्या परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधार्थ अंजनगाव सुरजी येथे विद्यार्थ्यांनी आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर जोरदार आवाज उठवला। सध्या सुरू असलेल्या विविध परीक्षांच्या पेपर लीक प्रकरणांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे। याचा तीव्र निषेध करत आंदोलकांनी थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। केवळ राजीनामाच नव्हे तर या भ्रष्टाचारास व पेपर फुटीस कारणीभूत असणाऱ्या संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा अशी आक्रमक भूमिका यावेळी उपस्थितांनी घेतली। या आंदोलनात व निवेदन देताना अंजनगाव सुरजी तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। आज जवळपास 20 दिवस होऊन गेले। एक शास्त्रज्ञ देशाच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेविरुद्ध आमरण उपोषणाला दिल्ली येथे जंतर मंतर लोकशाही मार्गाने बसले असताना त्यांना जबरदस्तीनं या हुकुमशाही सरकारने दवाखान्यात ॲडमिट केलं। ॲडमिटच नाही केलं तर आज शांततेच्या मार्गाने लॉंग मार्च विद्यार्थ्यांचा जनजीचा दिल्लीमध्ये होणार होता, परंतु तिथं सुद्धा आताची बातमी ब्रेकिंग न्यूज आहे की तिथं जे बाहेरून प्रत्येक देशातून प्रांतातून जे मुलं आले, पंजाब, महाराष्ट्र, हरियाणा, या मुलांना येऊ दिलं नाही आणि तिथं मध्ये जाऊ देण्याकरता प्रत्येक रेल्वे स्टेशन बंद करून ठेवले की जेणेकरून त्यामध्ये विद्यार्थी सहभागी झाले नाही पाहिजे। इकडून तिकडून विद्यार्थी सहभागी झाले तर त्यांच्यावर आता आम्ही लाईव्ह बघत आहोत की लाठीचार्ज चालू आहे। त्याचा निषेध आम्ही अंजनगाव तालुक्यातील सर्व पक्षीय एकत्र जोडून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा याकरता त्या सरकारचा निषेध करत आहोत। याकरताच आम्ही या भाजप सरकारने, मोदी सरकारने लोकशाहीचा अंत केलेला आहे आणि हे लोकशाही वाचविण्यासाठी जागतिक वैज्ञानिक सोनम वांगचूक आपल्याला माहित आहे 20 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेत, परंतु या सरकारने लोकशाही प्रजासत्ताक संपवून त्यांना अटक केली, त्यांना हॉस्पिटलमध्ये स्वतः भरती केलं आणि आज हा युवकांचा देश आहे आणि युवकांवरच दिल्लीत पूर्ण लाठीचार्ज करत आहेत। म्हणून आता या देशातल्या प्रत्येक जनतेचं, युवकांचं, महिलांचं कर्तव्य आहे की हा देश वाचवणे। रस्त्यावर उतरून जोपर्यंत या भाजप सरकारला सत्तेवरून खेचणार नाही तोपर्यंत हा देश वाचणार नाही आणि हा देश वाचवणं प्रत्येक। आज जे खरोखर देशामध्ये चालवलेली हुकुमशाहीची एक हिटलरशाहीची परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून विद्यार्थी आणि सर्व समविचारी विरोधी पक्षांनी या देशाच्या सरकारच्या विरोधात आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे। कारण की जे देशामध्ये चालवलेले आहे हे हुकुमशाहीचं निर्माण झालेली आहे, कामखोरीचा कायदा निर्माण झालेला आहे, देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रश्न आहे। म्हणून सर्वांनी आपण या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, या सरकारचा राजीनामा मागितला पाहिजे। म्हणून जे देशात जे विरोधी पक्ष आणि घटनेने जे बहाल केलेले अधिकार आहेत, जे अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्त स्वातंत्र्य हिसकून घेण्याचा कोणी अधिकार नाही, नाहीतर हे कायदे सोडा। नाहीतर आता तुम्ही महात्मा गांधीला जे उपोषण केलं 21 दिवस उपोषण केलं, अण्णा हजारेने 18 दिवस केलं, आता हे 21 दिवस चालू आहे। हे उपोषणाच्या प्रकारला भेट द्यायला साधा सुद्धा इथचा प्रधानमंत्री किंवा या देशातला मंत्री जात नाही, हे देशाची लोकशाहीची थट्टा आहे। म्हणून आपण सर्वांनी एकजूट व्हा, संघर्ष त्याला इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय।